अखंड भारत म्हणजे काय? आज भारत 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर इतका आहे. परंतु आजपासून 2,500 वर्षा पहिले असं नव्हतं. भारताची सीमा फक्त काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सीमित नव्हती, तर ही सीमा अनेक देशांसोबत व्यापलेली होती, ज्याला अखंड भारत असे म्हणायचे आणि काही ग्रंथांमध्ये तर जम्बूद्वीप असे सुद्धा म्हटलं जायचं. अखंड भारत म्हणजे भारतीय उपखंड हा ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा काहींच्या मते राजकीयदृष्ट्या एकसंघ होता किंवा असावा, अशी संकल्पना. अखंड भारत विभाजन न झालेला आणि भारत म्हणजे भारतीय सभ्यता. आजच्या भारताबरोबरच पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूटान, श्रीलंका, म्यानमार, अफगाणिस्तान आणि काही नकाशांमध्ये तिबेट यांचाही उल्लेख या संकल्पनेत केला जातो. मात्र या भौगोलिक व्यक्तीबाबत एकमत नाही आणि ती वेगवेगळ्या विचारप्रवाहानुसार बदलते. भारत या नावाची उत्पत्ती. भारत या नावाबद्दल अनेक परंपरा आहेत. राजा भरत यांच्या नावावरून भारत, विष्णू पुराण आणि इतर पुराणांमध्ये भारतवर्ष असा उल्लेख. महाभारतमध्ये भारतवर्ष हा शब्द वापरलेला आढळतो. प्राचीन काळात भारतवर्ष हा केवळ राजकीय नव्हे तर सांस्कृतिक प्रदेश म्हणून समजला जातो. प्राचीन भारताची भौगोलिक संकल्पना. प्राचीन ग्रंथांमध्ये भारताची सीमा साधारणपणे उत्तर हिमालय, दक्षिण हिंद महासागर अशी वर्णन केली जाते. या प्रदेशात अनेक स्वतंत्र राज्ये होती, परंतु धर्म, व्यापार, संस्कृत, भाषा, तीर्थयात्रा आणि ज्ञानांप्रमाणे सांस्कृतिक संबंध टिकून होते. वैदिक काळ. इसवी सन पूर्व 1500 ते 1600 दरम्यान ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद यांची निर्मिती झाली. त्या काळात आजच्या पंजाबपासून गंगाखोऱ्यापर्यंत विविध जनपदे होती. महाजनपदांचा काळ. इसवी सन पूर्व 6व्या शतकात मगध, कोसळ, अवंती, गांधार, कुरु यासारखी 16 महाजनपदे होती. आजच्या अफगाणिस्तानातील काही भाग गांधार म्हणून ओळखला जात होता. मौर्य साम्राज्य. चंद्रगुप्त मौर्य यांची प्रथमच भारतीय उपखंडातील मोठा भूभाग एका साम्राज्याखाली आणला. सम्राट अशोकाच्या काळात साम्राज्याचा विस्तार अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, बांगलादेश या भागांपर्यंत होता. दक्षिण भारतातील काही राज्ये स्वतंत्र होती. त्यानंतर गुप्त साम्राज्य. गुप्त काळाला भारतीय सुवर्णयुग म्हटले जायचे. गणित, भूगोलशास्त्र, साहित्य, विज्ञान यामध्ये मोठी प्रगती झाली. आर्यभट्ट, कालिदास, वराहमिहिर यांसारखे विद्वान याच काळात झाले. सांस्कृतिक प्रभाव. भारतीय संस्कृतीचा प्रभाव नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, इंडोनेशिया, बाली या प्रदेशांवर मोठ्या प्रमाणात पडला. रामायण आणि महाभारताच्या कथा आजही या देशांमध्ये लोकप्रिय आहेत. बौद्ध धर्माचा प्रसार. सम्राट अशोकाने श्रीलंका, अफगाणिस्तान, मध्य आशिया, चीन या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रसार केला. नालंदा आणि तक्षशिला ही शिक्षण केंद्र जागतिक स्तरावर प्रसिद्ध होती. इस्लामी आक्रमणे. 8व्या शतकापासून अरब, तुर्क, अफगाण, मोगल यांच्या आक्रमणामुळे अनेक नवीन राजकीय सत्ता निर्माण झाल्या. भारतीय समाजात नवीन संस्कृती, भाषा आणि परंपरांचाही प्रभाव पडला. मराठा साम्राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. पुढे पेशवांच्या काळात मराठा साम्राज्याचा विस्तार दिल्ली, अटकेपर्यंत, तंजावीरपर्यंत झाला. 18व्या शतकात मराठे भारतीय उपखंडातील सर्वात प्रभावशाली राजकीय शक्तींपैकी एक होते. त्यानंतर ब्रिटिश राजवट, ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर ब्रिटिश सरकारने भारतीय उपखंडावर नियंत्रण मिळवले. ब्रिटिश भारतात आजचे भारत, पाकिस्तान, बांगलादेश हे प्रदेश एकाच प्रशासनाखाली होते. म्यानमार काही काळ ब्रिटिश भारताचा भाग होता, नंतर तो वेगळ्या प्रशासकीय विभाग करण्यात आला. 1947 ची फाळणी. 1947 मध्ये धार्मिक आधारावर ब्रिटिश भारताचे विभाजन झाले. भारत, पाकिस्तान असे 2 देश निर्माण झाले. यानंतर 1971 मध्ये पूर्व पाकिस्तानपासून बांगलादेश स्वतंत्र झाला. फाळणी दरम्यान मोठ्या प्रमाणावर स्थलांतर आणि हिंसाचार झाला. अखंड भारत संकल्पनेचा आधुनिक विकास. अखंड भारत हा शब्द स्वातंत्र्यपूर्व काही काळातही वापरला गेला. काही राष्ट्रवादी विचारवंतांनी ब्रिटिश भारताचे विभाजन टाळून एकसंघ राहावा अशी भूमिका मांडली. पुढे विविध संघटनांनी या संकल्पनेला वेगवेगळ्या प्रकारे मांडले. काहींसाठी ती सांस्कृतिक एकाची कल्पना होती, तर काहींच्या मते ती राजकीय पुनर्वृत्तीची कल्पना होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी हिंदुत्व आणि इतर लिखाणात अखंड भारताचा उल्लेख केला. त्यांच्या मते भारताचे विभाजन अयोग्य होते आणि देशाची संस्कृती व राष्ट्रीय एकता महत्त्वाची होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS आणि अखंड भारत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ साहित्यामध्ये अखंड भारत ही भारतीय सभ्यतेची ऐतिहासिक सांस्कृतिक ऐक्याची संकल्पना म्हणून मांडली जाते. विविध नेत्यांनी वेळोवेळी या विषयावर भाष्य केले. समर्थकांचे मुद्दे. समर्थकांच्या मते समान सांस्कृतिक वारसा, प्राचीन इतिहास, धार्मिक व तत्वज्ञानातील समान परंपरा, व्यापार व लोकांमधील ऐतिहासिक संबंध, फाळणीमुळे झालेले सामाजिक नुकसान हे घटक अखंड भारताच्या संकल्पनेला आधार देतात. टीका आणि वाद. टीकाकारांच्या मते आजचे सर्व देश स्वतंत्र व सार्वभौम आहेत. आधुनिक आंतरराष्ट्रीय सीमा आणि लोकशाही व्यवस्थेचा आधार आवश्यक आहे. अनेक इतिहासकारांच्या मते भारतीय उपखंडात विविध काळात अनेक स्वतंत्र राज्ये होती. संपूर्ण प्रदेश दीर्घकाळ एका राजकीय सत्तेखाली नव्हता. त्यामुळे अखंड भारत ही संकल्पना इतिहास, संस्कृती आणि राजकारण यांच्या संगमनावर आलेला वादग्रस्त विषय मानला जातो. या सर्वांचा निष्कर्ष म्हणजे असा, अखंड भारत हा केवळ नकाशाचा विषय नाही, तो भारतीय उपखंडाचा इतिहास, संस्कृती, धर्म, भाषा, व्यापार आणि सभ्यतेशी जोडलेला एक व्यापक विचार आहे. काही जण तो सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक मानतात, तर काही जण त्याकडे राजकीय संकल्पना म्हणून पाहतात. त्यामुळे या विषयावर माहिती देताना विविध दृष्टिकोन मांडणे आणि ऐतिहासिक तथ्ये व समाजकालीन वास्तव याचे समतोल राखणे आवश्यक आहे. ही आहे अखंड